भर घेतो गावची, बातमी नाही घरची, 5 वर्षाच्या मुलासमोर रंगारंग कार्यक्रम. काही प्रेम प्रकरणे अशी असतात की ते माहिती असतात नाही की ही आपली होऊ शकत नाही आणि मी हिचा होऊ शकत नाही, तरी पण ते प्रेम प्रकरण सुरू करतात म्हणजे लफडे सुरू करतात. त्याला माहिती होते की ही स्त्री विवाहित असून तिला एक मुलगा आहे आणि तो नेहमी आपल्या दुकानात नवीन नवीन खेळणे आणायचा आणि आपल्या प्रेयसीला द्यायचा आणि दुकानात भेटायला आल्यानंतर तिच्यासोबत तासनतास गप्पा मारायचा. त्या प्रेयसीवर त्यानं पाण्यासारखा पैसा हा ओतला. म्हणजे जवळपास 20 लाख रुपये खर्च केले. एवढे पैसे खर्च याच्यासाठी केले की ही आपल्यासोबत एकनिष्ठ राहील, तिचा पती आणि आपल्यासोबत राहील असं त्याला वाटायचं. पण असं काही घटना घडली, असं काहीतरी ट्विस्ट आला आणि होत्याचं नव्हतं झाले. नेमकं काय झाले, कसं झाले, कुठं प्रकार हा घडलाय हे पूर्ण ऐकण्यासाठी शेवटपर्यंत स्टोरी ऐका. त्यावेळेस तुम्हाला कळेल. आणि आपला चॅनल कलियुगाचा वारा हे सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. या घटनेसाठी जायचं आपल्याला. आपली स्टोरीचं जे थंबनेलला फोटो दिले हा ओरिजिनल आहे. तो बघून घ्या एकदा. आपल्याला याच्यासाठी या प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला जायचे सोलापूर जिल्हा, तालुका बार्शी. आता हे बार्शीच गावी. इथला ओम साई प्लॉट उपजाई रोड बार्शी या ठिकाणी आपल्याला जायचंय. आता इथले जे पत्रकार आहे बालाजी निरपळ, वय वर्ष 41. आता हे काय करतात, हे नाही खाजगी न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत. आता हे पत्रकार आहे, यांचं कार्यक्षेत्र कोणतं आहे, धाराशिव. आता सोलापूरहून हे धाराशिव म्हणजे बार्शी पासून ते यायचे. तर त्यांच्या बसनं प्रवास करायचे, कधी कारनं प्रवास करायचे, पण त्यांचं कार्यक्षेत्र तिथं होतं. आणि त्यांची पत्नी पूनम निरपळ, वय वर्ष 38, ती पण एम आर होती. एम आर म्हणजे कोण, जे आपल्या दवाखान्यात जे येतात ना काळ्या बॅगी घेऊन मोठमोठ्या सुटकेसी घेऊन डॉक्टर लोकांना सांगतात या माझ्या कंपनीचं औषधी असे तसे, एम आर ही होती. म्हणजे ती पण एक कंपनीत काम करायची. असे दोन कुटुंब, सुखी कुटुंब, सुशिक्षित कुटुंब आणि चांगलं कुटुंब. आणि त्यांचा विवाह हा 2014 साली झाला. त्याच्यानंतर 1-2 वर्षात त्यांना मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मुलगा झाला आणि मुलगा जसा खेळायला लागला 2018 साल उजळलं. आता ते मुलगा काय कोणतं खेळणं दिलं तोडून फोडून फेकायचा. मग ती काय करायची, जवळच्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराकडून खेळणं विकत आणायची. आता यानं विकत आणलं, तो काय करायचं, पोरगं 2-3 दिवस खेळायचं, पुन्हा खेळणं मोडलं की पुन्हा खेळण्यासाठी रडायचा, पुन्हा ही जायची. असंच करत करत ती 4-5 वेळेस दुकानात गेली. आता तुम्ही विचार करा, कोणत्याही दुकानात तुम्ही जर का 2च्या पेक्षा जास्त वेळेस जर दुकानात गेली, दुकानदार तुमचा चेहरा ओळखतो. आणि त्याच्यात लेडीज म्हणल्यानंतर, नजरेत उठावबाज म्हणल्यानंतर 36, 24, 36 असं फिगर म्हणल्यानंतर कोणाच्याही नजरात भरत अशी उठावबाज स्त्री, लांब केस आणि नजर एकदम कातील अशी, म्हणजे एकदम आणि नाका डोळ्यात तरतरीत आणि अशी नजर म्हणजे अशी कातील की कोणावरही नजर टाकली पुढचा पुरुष हा घायल होईल अशी तिची नजर, म्हणजे कोरातून नजर मारणारी. आता अशी दुसरी म्हणल्यानंतर याचं पण टाळकं हलवायचं आणि हा पण काय करायचा, ती आली की ही दुकानातून खेळणं घेऊन गेली, हा तिचाच विचार करत बसायचा. दुकानात पण करायचा, घरी बेडवर गेल्यानंतर तो पण तिचाच विचार करायचा. आता याला खबर नाही काहीच नाही. पण असंच एक दिवस बोलता बोलता त्याने सांगितलं की तुम्ही नेहमी नेहमी खेळणे का नेतात. तिने सांगितलं माझा 4 वर्षाचा मुलगा आहे आणि तो नेहमी खेळणं तोडून टाकतो. 2-3 दिवस खेळतो, तोडून टाकतो, पुन्हा खेळणं मागतो. त्याच्यासाठी त्याने सांगितलं मी तुमच्यासाठी चांगल्या क्वालिटीचे खेळणे आणतो आणि तुम्ही न्याल. आता तुम्हाला क्वालिटीचे खेळणे आल्यानंतर मी तुम्हाला फोन लावीन, तुमचा नंबर मिळेल का. आता तिनं पण नंबर काही क्षणाचा न विचार करता तिनं नंबर त्याला देऊन टाकला. त्यानेही नंबर घेतला. त्याच्यानंतर तो व्हॉट्सअपवर, आता व्हॉट्सअप तुम्हाला माहिती टेलिग्राम, व्हॉट्सअप याच्यावर तो SMS करायचा, गुड नाईट, गुड मॉर्निंग आणि असे सुविचार चांगले चांगले पाठवायचा. ती पण त्याला उत्तर द्यायची. असंच काही दिवस चाललं. त्याच्यानंतर त्याने एक दिवस फोन केला आणि सांगितलं चांगलं खेळणं आलं. ती दुकानात आली. दुकानात आल्यानंतर त्यांचं बोलणं झालं, नजरावर नजर झाली. त्याच्यानंतर चहा पाणी झाला. त्याच्यानंतर ती गेली. गेल्यानंतर यानं काय केलं, आय लव्ह यूचा SMS टाकला
SMS ला टाकल्यानंतर तिने काही उत्तर दिलं नाही. मग 2 दिवसानंतर यानं पुन्हा फोन केला, माझ्या SMS उत्तर दिलं नाही तुम्ही, तुम्हाला राग आलाय का? आता एकदम कोणीच असं म्हणत नाही, साडी वर कर म्हणून, अजिबात म्हणत नाही. कारण हे काय करते, चाचपणी करत असते. कोणती स्त्री असो, पुरुष असो, कोणती चाचपणी करत असते. आता यानं चाचपणी केली. तिनं पण मग असं थोडं घुटमाळल्यासारखं उत्तर दिलं. काही दिवसानं त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी त्यानं सांगितलं, "तुम्ही चला जेवण करा, माझं नेहमीचं गिऱ्हाईक आहे." त्याच्यानंतर ती जेवायला गेली आणि त्यानं पुन्हा विषय काढला. माझे उत्तर दिलं नाही. ते सांगितलं, "उत्तर म्हणजे हो म्हणलं तरी आहेच आणि नाही म्हणलं तरी आहे. तुम्हाला उत्तराची काय गरज आहे?" असं म्हणल्यानंतर त्याला गुदगुल्या झाल्या, आनंद मावेना आणि त्याच्यानंतर तिथून पुढं त्यांचा रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता हिचा नवरा काय करायचा? एकटं जर का समजा धाराशिवला आला, की कमीत कमी तो 5-5, 6-6 दिवस काही घरी जात नसे आणि त्याच्यानंतर 2-1 दिवस गेला, की पुन्हा त्याचं कार्यक्षेत्र धाराशिव असल्यामुळं तो तिथं यावं लागायचं. असं त्यांचं चालायचं. आणि ती एम-आर-आय होती. पण तिचं काय ती घरीच राहायची. आणि त्याच्यानंतर यांचं काय झालं, वासनेचा खेळायला सुरुवात झाली. आता यांचा वासनेचा खेळ काय, ते मुलगा 4 वर्षाचा, त्याला काय कळतं म्हणून त्याच्या समोरही त्यांचा रंगारंग कार्यक्रम चालायचा. फार कापडं एकमेकाच्या अंगावरची काढून फेकून जायची. फार एकमेकाच्या मिठी दिसवायची, एकमेकाच्या तोंडात तोंड घालायची, ज्याने ते करायचे, असे त्यांचे दिवस ठरले. सुरू झालं. आता तुम्ही विचार करा, इथं अनैतिक संबंध आहे. अनैतिक संबंधात कोणाचा ना कोणाचा इथं जातच असतो. पण कसं आहे, असं यांचं काय झालं, 5 ते 6 वर्ष प्रेम प्रकरण चाललं. आता तुम्ही विचार करा, कोणी पण स्त्री असो किंवा पुरुष असो, एका स्त्रीसोबत एक पुरुष हा कधीच्याला कंटाळतो किंवा एक स्त्री अशी वासना स्त्री एका पुरुषाला ही कंटाळते. आता हिला काही कंटाळा आला असेल, तिचे एम-आर-आय मित्र असेल, दुसरीकडचे पण मेडिकल मधले काम करणारे असेल, त्याच्याकडे तिचं पण मन आकर्षित झालं. कारण की अशी स्त्री मी पहिले याच्यात सांगितलं, जी स्त्री स्वतःचा नवरा सोडून, स्वतःचा संसार सोडून जर ती परपुरुषाकडून जर झोपली त्याच्या खाली, तर ती कोणाही खाली झोपण्यासाठी तयार असते. फक्त एक तर तिथं एक तर पैसा किंवा दिसणं हे 2 महत्त्वाची कारणं असते. पण जी जर तिचा पती, तिचा लग्नाचा नवरा सोडून ती जर कोणालाही भाव देत नसेल, तर असं समजून जायचं की कोणालाच भाव देत नाही. पण एखाद्याला जर का भाव देत असेल, असं समजायचं कोणी पण या आणि टिकली मारून जा, हाच कार्यक्रम होतो. आणि हे आज सत्य आहे. तुम्ही बघा तुमच्या अवतीभोवती केशेत लक्ष देऊन बघा. तुम्हाला कळून जाईल आपलं बोलणं कसं आहे तर. आता त्याच्यानंतर हिचं काय झालं, हिला कुठेतरी संबंध आले असेल, पण याचा तळफाट व्हायचा. कारण की हा काय करायचा, तर कधी जेवायला नाही, कधी त्या पोराला खेळणं दे, कधी तिच्यावर खर्च करायचा, साडी घेऊन द्यायचा, तिला विविध प्रकारचे ड्रेस, आता तुम्हाला 143 नाईट ड्रेस असे अल्लग-अल्लग ड्रेस असतात, सँडल असतात, काही सोन्याचे दागिने असते, असे तो तिच्यावर खर्च करायचा. आणि त्याला काय वाटायचं, ही आपलीच राहिली पाहिजे. म्हणजे शेवटपर्यंत आपली राहिली पाहिजे. हिच्या नवऱ्यासोबत तिचा काही संबंध जास्त येत नाही आणि हे आपलीच माल. आणि त्याच्यासाठी तो खर्च करायचा आणि हा काय करायचा, वर टिपून ठेवायचा खर्च. आता याचा खर्च कमीत कमी 7 वर्षात याने 20 ते 22 लाखापर्यंत खर्च तिच्यावर केला. खर्च केल्यानंतर याची काय होऊ लागली, आता ते व्हिडिओ त्या मला भेटायचं, तर ती टाळाटाळ करायची. आता ते काय झालं, 4-5 वर्षाचा मुलगा हा 6 वर्षानंतर 11 वर्षाचा झाला. आता त्याला सगळं कळायला लागलं आणि हा काय करायचा, जैन हा केतन जैन हा डायरेक्ट घरी यायचा आणि तिला तो भांडायचा. भांडल्यानंतर त्या मुलासमोर भांडायचा. तर त्याला मारहाण करायचा, तिला मारहाण करायचा. आता ही पण पूनम काय करायची, ती त्याला सांगायची, "पप्पा आले, पप्पा सांगू नको बाळा, की ते काकाचं आणि आपलं भांडण आहे. असं काही सांगू नको." ते पण पोरगं आता लहान होतं. ते पण म्हणायचं, "ठीक आहे, ओके." त्याला काही कळायचं नाही. त्याला खाऊ घेऊ घालायची. म्हणजे चांगलं-चांगलं त्याच्या मनाजोगं केलं. तो काही सांगत नसे. पण याच्यात काय झालं, तंटा वाढत गेला. कारण की हिचं दुर्लक्ष त्याच्याकडे झालं, केतनकडे झालं. आता केत्या काय करायचा, त्याचा तळफाट व्हायचा. कारण की याचा काही लग्नाची बायको नव्हती. आता यानं समजून घ्यायला पाहिजे असतं. आपली काही लग्नाची बायको नाही. धरली. आता कसं आहे आंब्याचा सीझन सुरू आहे. चोकला आंबा फेकला. कार्यक्रम संपला. असा कार्यक्रम पाहिजेत. म्हणजे आली तर आपली, गेली तर कोणाची पण. तोपर्यंत आपल्या खाली, तोपर्यंत ती आपली, उठली ती कोणाची पण. कारण ती जी स्त्री ही नवरा सोडून दुसऱ्याला घेती, हिच्यासोबत असंच वागावं लागतं. त्यावेळेस जमतं. नाहीतर तिच्यासोबत जर का तुम्ही पूर्णतः एकनिष्ठ राहिले, तर 100% तुमचा गेम झाल्याशिवाय राहत नाही किंवा त्या समोरच्या स्त्रीचा तुमच्या हातातून गेम झाल्याशिवाय राहत नाही. आता इथं काय झालं, अनैतिक संबंध इतके जोरावर चालले. कारण की यांनी लाज लज्जा सगळी सोडून दिली. कारण की हे काय करू लागले, स्वतःच्या मुलासमोर 10-11 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर पण त्याच्यासमोर पण हे पूर्ण नागाट होऊ लागले. पूर्ण नंगे होऊ लागले. पूर्ण कापडं काढून टाकावं लागले आणि त्यांचा रंगीला खेळ
सर्रास चालायचा. म्हणजे आता कुठे न्यायनीती जरी कलियुग असलं मित्रांनो, पण ह्या कलियुगात उजव्या हाताने केलं डाव्या हाताने फाडावं लागतं आणि डाव्या हाताने केलं उजव्या हाताने भरावं लागतं. म्हणजे इथंच करावं लागतं. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे काहीच राहिलं नाही. कारण जशी करणी केली तसंच फाडावं लागतं. जसे कर्म असेल तसंच करावं लागतं. आता इथून काय झालं, यमराजानं आदेश सोडला. यमदूताला सांगितलं कोणाला तरी उचलायचा टाइम झालाय आणि उचला एकदा. आता बघायचं आपल्याला याच्यात कोण त्याला उचललं. आता त्याच्यानंतर एक दिवस असा आला 3 नोव्हेंबर 3 नोव्हेंबर 2025 चा दिवस उजाडला. साधारण 4-5 चा टाइम होता. केतन जैन हा त्याच्या घरी गेला. तिच्या घरी गेला आणि प्रेयसीसोबत भांडू लागला. आता भांडू लागला, "तू मग टाईमपास काय नाही देत, काय नाही देत." आता ही त्याची बायको आहे का नात्यानं? अजिबात नाही. आता हे रकेल तो तिचा ठेवलेला. आता यांचं तरी पण तिनं त्या दोघा जणात वादविवाद तयार झाली. तयार झाल्यानंतर भांडेल लागलं आणि त्याच्यानंतर कैती आलं. सर्वात जास्त राग अनावर झाला. त्यानं काय केलं, तिच्या ओढणीने तिचा गळा आवळला. गळा आवळून तिची हत्या केली. त्याच्यानंतर त्याला असं वाटलं ही मेली नसेल. पुन्हा त्यांचा चाकू घेतला किचन वाट्यातला आणि तिच्या पोटात खूप बसला. त्याच्यानंतर ती पूर्ण शांत झाल्यानंतर त्यानं काय केलं, दरवाजा लावला, गेटला कुलूप लावली आणि चालले निघून गेला. आणि निघून गेला तर डायरेक्ट बार्शी पोलीस स्टेशनला गेला आणि ठाणे अंमलदारासमोर सांगितलं, की मी माझ्या प्रेयसीला मारून आलो. आता ठाणे अंमलदाराच्या लक्षात ताबडतोब आलं. त्यांनी पोलिसांची जबरी भाषेत त्याला विचारलं. त्यानं सांगितलं, "तू कोणाचा खून केलाय?" त्यावेळेस त्यानं सांगितलं, "मी पूनम निरफळीचा वय वर्ष 38 ही माझी प्रेयसी होती आणि तिचा खून केला." पोलीस स्टेशननं पोलीस तिथून पथक निघली. पण त्यावेळेस काय केलं 3 नोव्हेंबरला म्हणजे तुळशीचा विवाह होता. आता तुळशीचं लग्न लावायचं होतं म्हणून हिनं पूनमनं काय केलं तिचा नवरा म्हणजे बालाजी निरफळ वय वर्ष 41 यानं सांगितलं होतं, "आज आपल्याला तुळशीचं लग्न लावायचे आणि तुम्ही काही सामान घेऊन या." आता हिचं लग्न कितीदा लागलंय याचा पत्ता नाही, पण ही तुळशीचं लग्नाचं आहे. आता विचार करा तुम्ही, हा मला हसू येतं अशा लोकांचा. एवढे वासनार लोकं आणि त्यांना धार्मिकतेत इतका लळा असतो. मला हसू येतं कारण राग पण येतो. मित्रांनो, त्याच्यानंतर सामान घेऊन आला. त्यानं बघितलं गेटला कुलूप आहे. त्यानं फोन लावून पाहिला. फोन आत वाजला. त्याच्यानंतर आतून पाहिलं. पाहिल्यानंतर घर तोडलं आणि पोलिसवाल्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतात. पोलिसवाले घरात हजर राहिली. बॉडीचा पंचनामा केला. बॉडी ही पीएमला पाठवण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यावेळेस त्या नवऱ्याला कळालं, जो पत्रकार नवरा आहे, त्याला त्यावेळेस कळालं, की आपल्या बायकोचं लफडं होतं. आता यांनी पण ते पकडलं होतं. पण त्यांना काय वाटायचं, नाही फ्रेंड असेल कारण बायको ही एम-आर आहे, ती दवाखान्याची कामं करते, त्या दवाखान्यात जाते, त्या डॉक्टरकडे जाते, असेल एखादा मित्र. त्यांनी पण आम्ही सुशिक्षित म्हणल्यानंतर एवढं लक्ष देत नाही. त्याला असं वाटायचं. पण त्याला नंतर कळालं, की आपल्या बायकोचं कमीत कमी 7 वर्षापर्यंत ह्या व्यक्तीसोबत आपल्या बायकोचे अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधातून खून झाला. आता तुम्ही विचार करा याच्यात नुकसान कोणाचं झालंय? तो केतन जैन म्हणजे केत्या आहे. तो तो गेला 20-22 वर्ष. तो सुटतच नाही. आता तो 22 वर्षांमध्ये तो 44 42-44 वर्ष देणार म्हणजे याचा हत्यार कामच नाही करणार. आता त्याच्यानंतर हिचा जो मुलगा आहे 11 वर्षाचा याचा काय दोष? याची आई हरवल्या गेली आणि त्याच्यानंतर ते बालाजी निरफळे हे पत्रकार आहे. याचा काय दोष? हे यांचं काम करायचे कारण की तिला पोसण्यासाठीच हे काम करायचे. पण तिला पण मी मित्रांनो ज्यावेळेस पोटाची भूक भागते ना, त्यावेळेस पोटाखालची भूक जास्त उड्या मारते. त्यासाठी मी कधी सांगतो 30 हिचं वय ओलांडलं ना कार्यक्रम लयच गदाळ. कारण हिचं पण 30 च्या समोर वय जाईल होतं. लयच कार्यक्रम गदाळ. सर्वात खतरनाक कार्यक्रम. ह्याच कार्यक्रमासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगेन, आपल्या काही कोणत्या पत्रकाराला बदनाम करायचं नाही किंवा याच्यातल्या कोणत्याही कॅरेक्टरला आपल्याला बदनाम करायचं नाही. फक्त या स्टोरीतून आपल्याला एक शिकायला भेटते, की 30च्या नंतर जेवढं बाहेर लक्ष देण्यापेक्षा घरात लक्ष द्या. कारण की कच्चा आंबा हा आंबट लागतो, पण पिकल्यानंतर हा सर्वात जास्त गोडी निर्माण करतो. तसंच जे काही आजकालच्या स्त्रिया झाले, जसे-जसे त्या उतार वयात चालल्या, म्हणजे जसे-जसे 30च्या समोर चालल्या, तसतशा त्यांच्या कामवासना, भावना ह्या भडकत चालल्यात. त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून सांगतो, की घरी लक्ष द्या. त्यावेळेस तुमच्या सोबत कुठलाही क्राईम घडणार नाही, कुठल्याही काही घटना घडणार नाही. त्याच्यामुळं सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.